शिवसेनेचा बडा नेता ठाकरे गटात निवडणुकीनंतर महायुतीत फूट. आताची सर्वात मोठी बातमी समोर आली. नगर परिषद आणि नगरपंचायतीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान संपतात. शिवसेना शिंदे गटाला ठाण्यात मोठा धक्का बसलाय. निवडणूक प्रचारादरम्यान भाजपा आणि शिंदे गटात टोकाचे वाद झाल्याने महायुती टिकणार की फूट पडणार अशी चर्चा सुरू झाली. भीमा कोरेगाव प्रकरणात चौकशी आयोगाने माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना प्रतिज्ञापत्र देण्याचे आदेश दिले. भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून जाती धर्मामध्ये भेद निर्माण करून भांडणे लावण्याचे काम सुरू असल्याचा आरोप काँग्रेसने केला. अतिवृष्टीने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होऊ नये. राज्य सरकारने कर्जमाफीसाठी आवश्यक प्रस्ताव केंद्र सरकारकडे अद्याप पाठवला नसल्याची टीका खासदार सुप्रिया सुळे यांनी केली. दरम्यान ठाण्यातील शिंदे सेनेचे उपविभाग प्रमुख रामचंद्र पिंगुळकर यांनी आपल्या समर्थकांसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत मुंबईतल्या मातोश्री निवासस्थानी हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. आगामी काळात ठाणे महापालिकेची निवडणूक होणार आहे. ठाणे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा गड मानला जातो. मात्र त्यांच्या गडालाच ठाकरेंनी खिंडर पाडल्याचे समोर आले आहे. या पक्षप्रवेश सोहळ्याला ठाकरे गटाचे नेते राजन विचारे, उपनेत्या किशोरी पेडणेकर, जिल्हा प्रमुख केदार दिघे तसेच इतर पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते. गेल्या वर्षीच्या लोकसभा आणि त्या पाठोपाठ झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने दणदणीत विजय मिळवला. राज्यात सलग दुसऱ्यांदा सत्ता स्थापन केल्यानंतर महायुतीतील तिन्ही घटक पक्ष भाजपा, शिंदे गट, अजित पवार गट गुण्यागोविंदाने नांदत होते. पण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत त्यांच्यात वादाची टिंगी पडली.